काय झाली का तयारी? चल 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 पूजा, लवकर वाट, भूक लागली आहे, भूक लागली आहे. काय केलंस जेवायला? मला आवडीचं केलंस की नाही? हा, चल 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 लवकर वाट वाट. वाह, मल्हारराव थोरात जिंदाबाद जिंदाबाद. बाबा, आज तुम्ही पुन्हा निवडणूक जिंकलात. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पण याबद्दल मला तुमच्याकडनं पार्टी पाहिजे बरं का. दादा काय चाललंय हे? अरे, दोन मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी मध्ये बोलू नये, कळत नाही का रे तुला? दादा तू वर जाऊन झोप बरं. नाही नाही, मला आज बाबांकडून दारूसाठी पैसे पाहिजे. कुमार तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. नाही तर काय कराल? धक्के मारून हाकलून द्या ना मला. अजून काय कराल तुम्ही? माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय तुम्ही. तुम्ही जबाबदार आहात त्याला. कुमार! हो, तुम्ही जबाबदार आहात त्या. बाबा मारा ना, मारा, अजून मारा ना, मला मारून टाका. मी मेल्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही. मला मारा अजून, मारा अजून, मारून टाका मला. दादा कुठल्या जन्मीचं पाप खेळतोय कोणास ठाऊक. दादा मला मरण पण येत नाही. अरे ये माझ्या गणप्या, अरे कुठं गेली रे तू? काय कुठलं का रे तुमचं? आग लागली मेल्यांच्या थोबाडाला ती. मी म्हणतो देवपूजा चालली बरं का. हा, काय माणसाने एका वेळी एकच काम करावं म्हणजे गैरसमज होत नाही. गैरसमज? कसला गैरसमज? नाही, देवांना वाटल ही बाई सकाळ धरणं उठून आम्हाला कशा शिव्या घालते. मी देवासनी शिव्या घालत नाही. मी माझ्या गाड्यासनी शिव्या घालते. अरे पण देवामध्ये गणपती बी आहे, महादेव बी आहे, म्हणून म्हणलं म्या. तुम्ही तुमचं काम गुमान करा, जास्ती शानपणा शिकवायचं काम नाही. जास्ती बडबड करायला. हा पहा, हार कामा पण रेडी आहे. काय बोल? काय रे मुडद्यानो, कुठे गेला होता उकिरडा फुकायला? अहो मी कवा धरणं सरपण पडतोय. देवा, पाणी भरलं? पाणी मी बक्कळ भरून ठेवले. यायला उलट उत्तर. आई साहेबांचा हुकुम आहे, पाणी आण म्हणजे आण. उचलते फुटकं मुटकं आणि हो नदीवर. तू पाणी भरतो, बाई साहेबांची दिसाय पाहिजे. पगार काय फुकटचा खाताय व्हय? चला का मला. तुम्ही काय दात दाखवत बसलात? हा, चुलीवर दूध ठेवले तापत, ते उतरा आणि मुठभर तांदूळ धुवून भात टाका शिजत. मी आलेत. होय, समजा करतो. आणि जेवण तयार झालं की तुम्हाला भरवतो मी. नमस्कार वहिनी. नमस्कार. प्रतापराव आहेत का घरात? नाही, हे वकिलाकडे गेले. पर अण्णा तुम्ही आज चला ना. वहिनी, मी तुमच्या नवऱ्याला हजारदा सांगितलं, भावाभावातलं भांडण आहे, वकिलाकडे जाऊ नका. पण तरी प्रतापराव वकिलाकडे गेलेच ना. वय अण्णा, अहो नवऱ्या पुढं बायकोचं काही चालतंय वय? तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगायला हवं होतं, आपापसातलं भांडण आहे, वकिलाकडे जाऊ नका म्हणून. आता मला सांगा, वैराने वैर वाढतं की नाही वहिनी? आणि मला एक सांगा की वकिलाने खाण्यापेक्षा धाकट्या भावाने मोठा घास खाल्ला तर काय बिघडलं? आपल्याला दोन्ही घरं सुखात ठेवायची आहेत ना. वय वय, मग तुम्ही बोलता ते समजा बरोबर आहे, पण ह्या ना पटाया हवं ना. तुम्ही असं करा वहिनी, तुम्ही प्रतापरावांना सांगा मला संध्याकाळी येऊन भेटा. बर, निघतो. वय वय. नमस्कार. कोण आहे? कोण पाहिजे आपल्याला? काय झालं असायला? नाही म्हणजे ते आपलं माहितीये माहितीये, काय हवंय तुम्हाला? काय नाही, सॉरी, मावशी नाही घरात. आत्या आत्ता शेजारी गेले. हा. पण तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही. तुम्ही नाही विचारलं म्हणून नाही सांगितलं. तुमचं नाव काय आहे? माझं नाव शेखर. या इकडच्या धरणगावच्या सरपंचांचा मी मुलगा. पण आपलं नाव? वर्षा. राजाची आत्ते बहीण आहे मी. अच्छा अच्छा. मुंबईला असते. खूप दिवस आले नाही म्हणून आत्या रागावली होती, म्हणून भेटायला आले. तुमचं आत्याकडे काही काम होतं का? हो नाही, हो म्हणजे नाही, हो पण ते सांगायला मला परत यावं लागेल. बरं मी येऊ? नाही म्हणजे मी येतोच. येतो.
अरे हो, पण मी गेल्यानंतर आरशात तेवढं बघायला विसरू नका. हा हा. आरशात बघायला विसरू नकोस. चल चावट कुठला. झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम झुम बराबर झुम. वै, कुठे चालला? फुकटची पिते काय? चल 5 रुपयाची पिल्लो फुकटची नाही पिल्लो. फुकटची नाही प्यालो. चल 5 रुपये काढ. 10 रुपये बंद आहेत. चल आणि इकडे. तुम्ही 5 रुपये द्या. हे घे बाबा, चल पैसे दे. 10 रुपये दे. 10 रुपये माझ्या नावावर नेऊन ठेवा. अरे तुझ्या चल तो कालचा गल्ला काढ रे. हा इथंच तर ठोकून बसलाय वाटतं. होय होय मालक. रे हट. ए अहो मालक त्याचा दोष नाही. तुम्ही फुकट पाजायला सांगितली ना, मी लगेच त्याला फुकट पाजायला सुरुवात केली. ड्रम झाला त्याचा. येतो लुडकतो, त्यातो लुडकतो. काय झालं? बापाचं दुकान समजतोय त्यो. बा तिकडे नाकाने कांदे सोलतोय. येणाऱ्या टाकलेल्या गाडीत घेऊन जायला बापाकडे. चल चल उठ चल. चल चल. शाळेची इमारत बांधायचं नक्की झालेलं आहे. सरकारकडनं शाळेला ग्रँटही मिळणार आहे. आता फक्त गावकऱ्यांचं सहकार्य मिळायचं तेवढं बाकी राहिलेलं आहे. हो मल्हारराव, हे तुमचा पोरगा आमच्या मदिरा मंदिरात पिऊन पडलेला असतंय. आता भलत्या ठिकाणी भलती भानगड आणावी लागली, पण त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्हीच बघा. आता उद्या लागले कमी जास्त झालं म्हणजे आम्हाला बोलू नका म्हणजे झालं. याला ताबडतोब घरी घेऊन जा. भुजंगा चल माझ्या बरोबर. या बाबतीत मला तुझ्याशी काही बोलायचंय. चल. अरे ए, तू कुत्र्याला का खेचून का घेऊन चाललाय? काय झालं काय? हा? काय झालं? आचट. तुझे हे सगळे धंदे तू बंद केले नाहीस तर पोलिसात जाऊन आम्ही ते बंद करू. मर्जी तुझी. पर एक लक्षात ठेव, तुला निवडून आणायला आम्ही जीवापडे मेहनत घेतली आहे. आणि तू आमच्याच पोटावर लाथ मारायला निघालाय भाई. ठीक आहे. आणि हो ते तुझ्या बहिणीने तुला आग्रहाने जेवायला बोलवलंय. तेव्हा तुझ बोल. तू सुधारल्याशिवाय तुझ्या घरचं पाणी पिणार नाही मी. मर्जी तुझी. निघतो आम्ही. आणि हो तुझ्या लेकाला घरी साखर दंडाने बांधून ठेव. चांगल्या घरच्या पुरानं दारू पिणं बरं नवं.